सोन्याच्या हव्यासासाठी आजीचा खून करून मृतदेह आंबेनळी घाटात दरीत फेकला असल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. दागिन्यासाठी 85 वर्षीय आजीची हत्या झाली आहे. रक्ताच्या नात्यांनाही काळिंबा फासणारी आणि मानवतेला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना रायगड सातारा जिल्ह्यातल्या सरहद्दीवर घडली आहे. सोन्याच्या दागिन्याच्या हव्यासापोटी 85 वर्षीय वृद्ध आजीचं अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट आंबेनळी घाटात खोल दरीत फेकून देण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार तपासाच्या दरम्यान समोर आला आहे. अलिबाग तालुक्यातील सुनंदा लक्ष्मण पाटील या वृद्ध महिला 31 मे रोजी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तपासाच्या दरम्यान 2 संशयितांनी सोन्याच्या दागिन्यासाठी हा कट रचल्याचं उघड झालं आहे. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी आंबेनळी घाटात शोध मोहीम राबवली. मुसळधार पाऊस, खोल दरी आणि जीवघेणा भूभाग अशी प्रतिकूल परिस्थिती प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकरच्या सदस्यांना धाडसी शोधकार्य केले. तब्बल 100 फूट दरीत काळ्या पिशवीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर विशेष साहित्य आणि दोरखंडाच्या साह्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे आणि कट रचणे अशा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचबरोबर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी भीषण अपघातामुळे हा चर्चेत आलेला आंबेनळी घाट आता खळबळजनक खून प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे. भारत, सातारा.